लेक्चरमध्ये बघितलं लेआउट ऑफ द टिपिकल पॉवर प्लांट. यामध्ये वेगवेगळे ब्लॉक बघितले आपण लेआउटमध्ये. बॉयलर असेल, ॲश हँडलिंग प्लांट असेल, कोल स्टोरेज असेल, इकॉनॉमायझर म्हणजे काय, सुपर हीटर कसं वर्क करतं, हे प्रत्येकाचं आपण वर्किंग बघितलं. आता या प्रत्येकाचं एक वेगवेगळं प्रत्येक ब्लॉक कसा वर्क करतो त्याचं आपण इन डीपमध्ये डिस्क्रिप्शन बघू. त्यातला पहिला ब्लॉक आहे कोल हँडलिंग, म्हणजे दगडी कोळसा आपण कसा हँडल करतो ते ती आपल्या पॉवर प्लांटमध्ये आणण्यासाठी. त्यातले स्टेप्स बघू. पहिली स्टेप्स आहे डिलिव्हरी ऑफ कोल. आता डिलिव्हरी ऑफ कोल म्हणजे काय, तर कोळशाच्या खाणीपासून म्हणजे कोल माईनपासून आपल्याला कोळसा आणायला लागतो. म्हणजे बरोबर कोल इज ब्रॉट फ्रॉम द कोल माइन अँड दिस ट्रान्सपोर्टेशन मे बी बाय रेल, रोड और शिप. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन काय, तर रेल्वेच्या मार्फत आपण करू शकतो, रोडच्या मार्फत करू शकतो, किंवा जहाजांच्या मार्फत आपण त्या कोळशाचं ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकतो. हे झालं पहिला पॉईंट, डिलिव्हरी ऑफ कोल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे और नेक्स्ट स्टेप आहे अनलोडिंग ऑफ कोल ॲट साईट. ज्यावेळी आपण जहाजामार्फत किंवा रस्त्यांमार्फत किंवा रेल्वेमार्फत हा कोळसा आणणार आहे, त्यानंतर त्यातून आपल्याला तो अनलोड केला पाहिजे. त्यासाठी काय केलं जातं, तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण इक्विपमेंट इथे यूज करतो. कोल शेकर्स किंवा त्याला म्हणतो ॲक्सिलेटर असं आपण यूज करतो, किंवा रोटरी कार डंपर असतात, किंवा वेगन ट्रिपलर असतात, ग्रॅब बकेट्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आपण यूज करून हे जे कोळसा आहे तो आपण अनलोड केला जातो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप्स आहे थर्ड स्टेप, ती आहे अनलोडिंग टू डे स्टोरेज. अनलोडिंग टू डे स्टोरेज. आता डे स्टोरेज म्हणजे काय, तर कोळसा हा जमिनीवर ठेवला जातो. जो कोळसा आणला जातो तो कोळसा ज्या आपल्या प्लांटच्या जवळ आणला जातो, त्यानंतर तो कोळसा कुठे स्टोअर केला जातो आणल्या. ते जे स्टोरेज आहे त्याला आपण म्हणतो डे स्टोरेज. आता ह्यासाठी आपण काय यूज करतो, तर कन्व्हेअर बेल्ट यूज करतो, स्क्रू कन्व्हेअर यूज करतो, बकेट इलेव्हेटर यूज करतो, स्किप होस्ट, असे वेगवेगळे जे काही इलेव्हेटर असते किंवा कन्व्हेअर असते हे यूज करून आपण तो कोळसा आपल्या प्लांटमध्ये आणला जातो. हे झालं थर्ड स्टेप्स. त्यानंतर चौथी स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ कोल सुटेबल साईज फॉर फीडिंग टू बॉयलर. प्रिपरेशन ऑफ कोल सुटेबल साईज फॉर फीडिंग टू बॉयलर. आता जो कोळसा आपल्याला कोळशाच्या खाणीमधून मिळतो, म्हणजे कोल माइनमधून जो आपल्याला कोळसा मिळतो तो काय असतो, तर लार्ज साईज असते. साईज जी काय असते जास्त मोठी असते, रँडम साईज असते, म्हणजे कुठल्याही साईजमध्ये तो कोळसा अवेलेबल असतो. अशा प्रकारचा आपण कोळसा हा बॉयलरमध्ये यूज करू शकत नाही. तर आपण काय करतो, अशा प्रकारचे जे काही कोळशाचे साईज आहेत ते आपण काय करतो, कोळसा कट करतो आणि त्या एक स्पेसिफिक साईजमध्ये कोळसा कट करून ते पुन्हा त्या स्पेसिफिक साईजचा कोळसा बॉयलरमध्ये बर्न करतो. आता त्यासाठी आपण कोणत्या प्रोसेस यूज करू शकतो, क्रशर यूज करू शकतो, सायझर यूज करू शकतो, ड्रायर आणि मॅग्नेटिक सेपरेटर, की जे आपल्या युजेबल साईजमध्ये कट करतील. हे झालं प्रिपरेशन ऑफ कोल सुटेबल साईज फॉर फीडिंग टू बॉयलर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे पाचवी, ट्रान्सफर. द सुटेबल साईज कोल इज नाव ट्रान्सफर युजिंग कन्व्हेअर बेल्ट. म्हणजे जो काय आपण सुटेबल साईजमध्ये कोळसा केलेला आहे तो पुन्हा आपल्याला काय कन्व्हेअर बेल्ट वापरून ट्रान्सफर करावं लागेल, किंवा स्क्रिप होस्ट किंवा फ्लाईट कन्व्हेअर, अशा प्रकारचे काही कन्व्हेअर आहेत, होस्ट आहे, हे यूज करून तो आपला स्टोरेज पण आपल्याला तो कोळसा पोहोचवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आउटडोअर और डे स्टोरेज. आउटडोअर और डे स्टोरेज. आता इथं काय केलं जातं, तर स्टोरेज ऑफ अ कोल इज जनरली कोल रिक्वायर फॉर मंथ अँड इट इज लेड डायरेक्टली ऑन द ग्राउंड. ज्यावेळी आपल्याला महिन्यासाठी कोळसा स्टोअर करत असतो, महिन्यासाठी जर आपण कोळसा स्टोअर करत असो, तर आपण काय करतो, डायरेक्टली तो कोळसा घेतो आणि ग्राउंडवर म्हणजे जमिनीवर तो कोळसा आपण स्टोअर केला जातो. त्याला म्हणतात डे स्टोरेज, आउटडोअर डे स्टोरेज. त्यानंतर नेक्स्ट आहे 7th पॉईंट आहे इनडोअर और लाईव्ह स्टोरेज. आता हे काय असतं, विथ द हेल्प ऑफ बंकर्स अँड कोल बीन्स द कोल इज मेड अवेलेबल फॉर अ डे कन्झम्पशन.
म्हणजे एक दिवस जर आपण कन्झम्पशन करत असेल कोळसा बर्न करत असेल तर त्यासाठी एका दिवसापुरता जो काय कोळसा आपल्याला साठवून ठेवायचा आहे किंवा स्टोरेज करायचा आहे तो आपण एका बंकरच्या मध्ये किंवा कॉर्न आपण तो स्टोअर करू शकतो. त्याला म्हणतात इनडोअर किंवा लाईव्ह स्टोरेज. नेक्स्ट आहे 8 स्टेप्स आहे इन प्लांट हँडलिंग. आता ही दिस इज अ प्रोसेस ऑफ कोल हँडलिंग बिटवीन फायनल स्टेज टू द फायरिंग इक्विपमेंट. म्हणजे फायरिंग इक्विपमेंटला द्यायच्या आधीची जी काय प्रोसेस आहे जिथं आपण ट्रान्सफर करतो कोळसा त्या प्रोसेसला म्हणतात इन प्लांट हँडलिंग. हे झालं इन प्लांट हँडलिंग म्हणजे काय द प्रोसेस ऑफ कोल हँडलिंग बिटवीन द फायनल स्टेज टू द फायरिंग इक्विपमेंट. द नेक्स्ट इज 9th कोल वेइंग. नेक्स्ट इज 9 कोल वेइंग. आता ही प्रोसेस काय असते ज्यावेळी आपण अनलोडिंग करतो त्यावेळी एक सर्टन पॉईंटला करेक्ट वेट आपण त्या कोळशाचं घेत असतो कारण तर आपल्याला एक्सपेक्टेड क्वालिटीला तो कोळसा आहे का नाही हे आपण चेक करत असतो कोल वेइंगमध्ये. म्हणजे कोळशाचा आपण काय करतो तो वेट चेक करतो फॉर एक्सपेक्टेड क्वालिटी. देन नेक्स्ट 10th फर्नेस फायरिंग. In this process, the coal is carried into the furnace for combustion. फर्नेसमध्ये येते काय केलं जातं तर कोळसा हा बर्निंग किंवा कंबक्शनसाठी यूज केला जातो. अँड फर्नेस फायरिंग ॲश फॉर्म आफ्टर बर्निंग द कोल. म्हणजे कोळसा बर्न झाल्यानंतर त्याची राख तयार होते आणि दिस इज डिस्चार्ज ॲट अ पर्टिक्युलर प्लेस फ्रॉम द वेअर इट इज द डिस्पोजल. म्हणजे आणि ती राख तयार केली काय करतो आपण पुन्हा जिथं ती डिस्पोज करायची असून स्टोरेज केलं जातं तिथं ती त्या स्टेजला किंवा त्या प्लेसला ती राख डिस्चार्ज केली जाते. हे झालं आपलं कोल हँडलिंगचे स्टेप्स. कोल हँडलिंग हा पॉईंट आपला इथं संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बॉयलर. बॉयलर हा आपला थर्मल पॉवर प्लांटमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कारण जे काही कंबक्शन होतं कोळशाचं किंवा जे काही फायरिंग ऑफ कोळसा होतं ते बॉयलरमध्ये होतं आणि त्यापासून वॉटरला हीट निर्माण होते आणि वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन होतं आणि ती स्टीम पुन्हा आपण टर्बाईन रोटेट करण्यासाठी यूज करतो. आता ह्यातलं बॉयलरचे महत्त्वाचे 2 टाईप्स आहेत. एक आहे फायर ट्यूब बॉयलर आणि सेकंड आहे वॉटर ट्यूब बॉयलर. आता फायर ट्यूब बॉयलर जर आपण विचार पहिला तर पहिला आपण बघू फायर ट्यूब बॉयलर. आता ह्यामध्ये काय केलं जाते जे काही गॅसेस आहेत ते एका ट्यूबमध्ये फायर ट्यूब बॉयलरमध्ये जे काही गॅसेस ते एका ट्यूबमध्ये फ्लो केले जातात हॉट गॅसेस आणि त्या ट्यूबच्या सराउंडिंगला वॉटर असते पाणी असतं आणि ह्या ट्यूबला शेलचा सपोर्ट असतो आणि ह्या ट्यूबच्या सराउंडला काय सांगितलं आपण की वॉटर फ्लो होत असते. त्यामुळे ह्या ट्यूबमधून जे काही हॉट गॅसेस फ्लो होत असतात त्या हॉट गॅसेसमधली जी काही हीट आहे ती हीट त्या वॉटरमध्ये ट्रान्सफर होते आणि ती वॉटरमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळं त्या वॉटर काय करते तर स्टीम प्रोड्यूस करते. आता ही जी स्टीम प्रोड्यूस करणार आहे ती काय असते तर वेट स्टीम असते, ओलसर अशी स्टीम असते आणि इथे जो का प्रेशर आहे ऑफ द स्टीम हा खूप कमी असतो, लेसर असतो. तो किती असतो 17.5 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा हा प्रेशर असतो फायर ट्यूब बॉयलरमध्ये. आणि स्टीम फॉर्मेशनसाठी एका तासासाठी 9000 किलोग्रॅम एवढी वॉटर आपल्याला गरज असते एका तासासाठी स्टीम फॉर्मेशनसाठी. हे झालं फायर ट्यूब बॉयलरमध्ये. आता यानंतर नेक्स्ट आहे आपण बघितलं की वॉटर ट्यूब बॉयलर. वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये काय असतं तर जे काय बॉयलर आहे ते
लहान असतात ड्रम आणि ट्यूबच्या साईजमध्ये. यामध्ये काय केलं तर ह्या बॉयलरमध्ये ड्रम्स आणि ट्यूब हे स्मॉलर साईजचे असतात आणि यामध्ये जो काही मेटल यूज केला जातो तो हलका असतो, लेस अँड रेअर पॉसिबिलिटी ऑफ एक्सप्लोजनची पॉसिबिलिटी काय असते तर कमी असते. आता ह्यामध्ये जी काय स्टीम जी काय किंवा स्टीम प्रेशर जो काय प्रोड्यूस होत असतो तो खूप हाय असतो, खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू द फायर ट्यूब बॉयलर. तो असतो 125 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि टेम्परेचर असतं 300 डिग्री सेल्सिअस टू 575 डिग्री सेल्सिअस. आणि ह्या इथे जे आपण वॉल वापरतो, वॉलची जी काही ट्यूब आहे आणि ड्रम आहे यातून हीट ट्रान्सफर होते त्या वॉटरचा का फ्लो आहे त्या फ्लोला आणि वॉटरचं स्टीममध्ये रूपांतर होतं. हे झालं आपलं बॉयलर आणि त्याचे दोन टाईप्स. त्यासाठी स्टीमचं जो का प्रेशर आहे त्या वेगवेगळ्यामध्ये ते आपण बघितला. त्यानंतर एका तासामध्ये किती किलोग्राम वॉटरची गरज आहे आपल्याला स्टीम तयार करण्यासाठी, कशा प्रकारे इथं कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे काय काय यूज केलं जातं. जर बघितलं फायर ट्यूब बॉयलरमध्ये आपण काय करतो तर ट्यूब्स यूज करतो आणि त्या सराउंडिंगला वॉटर असते आणि त्या ट्यूब्समधून हॉट गॅस पास होत असतं. तसं वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये काय केलं जातं तर स्मॉल असे ड्रम्स अँड ट्यूब्स यूज करतो. यामध्ये मेटल यूज केला जातो लेस साईजचा आणि रेअर पॉसिबिलिटी असते एक्सप्लोजनची. याचं प्रेशर बघितलं आपण, नंतर टेम्परेचर बघितलं. नेक्स्ट पॉईंट आहे चिमनी अँड सुपर हीटर. चिमनी अँड सुपर हीटर. आता चिमनी हे आपण बघितलेलं आहे. चिमनी हे काय असतं तर जो का आपला प्लांट असतो त्या प्लांटपेक्षा सगळ्यात जास्त वर जे का टॉपला असतं ते असतं चिमनी. चिमनी काय करतात, जे काय हॉट गॅसेस आहेत किंवा फ्लू गॅसेस आहेत ते आपण काय करतो हायर ॲटमॉस्फिअरला हे रिलीज करण्याचं काम चिमनीचं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सुपर हीटर. सुपर हीटर काय करतात, जर आपण बघितलं जी काय स्टीम आहे ती स्टीम काय करते, जे आपली स्टीम प्रोड्यूस होत असते बॉयलरमध्ये ती काय असते इम्प्युअर असते. म्हणजे काय असतं तर मॉइश्चर कंटेंट स्टीम असते. आता आपला जो काय टर्बाईन रोटेट व्हायला काय लागतं तर आपल्याला ड्राय स्टीम लागते. आता हे मॉइश्चर कंटेंट जी काय स्टीम आहे ती आपल्याला काय करायला लागणार आहे तर ड्राय करायला लागणार. त्यासाठी आपण काय करतो सुपर हीटर यूज करतो. सुपर हीटरमध्ये काय करतात, जे काय हॉट फ्लू गॅसेस आहेत ते यातून पास केले जातात आणि त्याचबरोबर आपली जी काय मॉइश्चर कंटेंट किंवा वेट स्टीम आहे ती यातून पास केली जाते. ज्यावेळी हॉट गॅस इथून फ्लो होत असतात त्यावेळी काय करतात ते हीट ट्रान्सफर करतात आणि ते मॉइश्चर कंटेंट जी काय स्टीम आहे त्याचं रूपांतर ते काय करतात ड्राय स्टीममध्ये करतात आणि ती ड्राय स्टीम पुन्हा आपण टर्बाईन देतो आणि टर्बाईन रोटेट होतात. हे झालं चिमनी आणि सुपर हीटरचं वर्किंग. त्यानंतर नेक्स्ट आहे आपण बघू कंपॅरिझन ऑफ द फायर ट्यूब बॉयलर अँड वॉटर ट्यूब बॉयलर. आता इथं बघितलं प्रत्येक पॉईंट दिलं पॉईंट ऑफ द कंपॅरिझन फायर ट्यूब बॉयलर अँड वॉटर ट्यूब बॉयलर. तर कॅपॅसिटीचं बघितलं तर फायर ट्यूब बॉयलर याची जी काही कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची कमी आहे आणि वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये आपण जास्त इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो. आणि सिमिलरली इथं जास्त स्टीमची जे काही प्रेशर आहे तो हे झालं पहिलं. नेक्स्ट सुटेबिलिटी. आता फायर ट्यूब बॉयलर जो आहे तो स्मॉल प्लांटला सुटेबल आहे आणि वॉटर ट्यूब बॉयलर जो आहे तो मोठे जे काही थर्मल प्लांट आहे तिथं आपण वॉटर ट्यूब बॉयलर हा यूज करतो. स्टीम प्रेशर जर बघितला तर फायर ट्यूब बॉयलरमध्ये कमी स्टीम प्रेशर आहे 17.5 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं स्टीम प्रेशर आहे. आणि वॉटर ट्यूब बॉयलर इथं स्टीम प्रेशर आहे 125 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर 300 डिग्री
300 डिग्री ते 575 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला 125 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा स्टीमचा प्रेशर, म्हणजे व्हेरी हाय स्टीम प्रेशर इथं निर्माण होतो. चौथा पॉईंट आहे आउटपुट. स्मॉल अँड लिमिटेड आउटपुट आहे फायर ट्यूब बॉयलरचं, आणि वॉटर ट्यूब बॉयलरचं हाय आउटपुट आहे. फायर ट्यूब बॉयलर हा रेअरली यूज केला जातो, आणि जिथं आपण थर्मल पॉवर प्लांट आहे तिथं आपण वॉटर ट्यूब बॉयलर हा कॉमनली यूज करतो. नंतर ह्यामध्ये जी काही स्टीम फॉर्म होणार आहे फायर ट्यूब बॉयलरमध्ये ती काय असते, ड्राय नसते पण थोडीफार वेट असते, म्हणजे ओलसर अशी असते. पण वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये कम्प्लिटली आपल्याला ड्राय स्टीम आपल्याला मिळत असते. हे झालं कंपॅरिझन ऑफ द फायर ट्यूब बॉयलर अँड वॉटर ट्यूब बॉयलर. त्यानंतर नेक्स्ट आहे इकॉनोमायझर. इकॉनोमायझर काय करतं तर इथे डायग्रॅम आहे. जर आपण ब्लॉक डायग्रॅममध्ये बघितलं तर वेगवेगळे कंपोनंट प्लेस्ड आहेत. फ्लू गॅसेस अँड वॉटर इनलेट टू द बॉयलर. फ्लू गॅसेसला इनलेट आहे, नंतर वॉटर इनलेट आहे. आता इथं काय केलं जातं, द पर्पज ऑफ द इकॉनोमायझर इज टू हीट द फीड वॉटर सो दॅट इट रिकवर्स अ पार्ट ऑफ हीट विच वूड अदरवाईज बी लॉस्ट थ्रू फ्लू गॅसेस. म्हणजे काय, इथून आपण काय करू, इकॉनोमायझरमध्ये जी काय वॉटर आपण इथून देत असतो ते काय करतात, इथून जे काही फ्लू गॅसेस फ्लो होत असतात आणि इथून आपण वॉटर इन्सर्ट करतो. ह्या फ्लू गॅसेसमधून ही वॉटर काय करतं, तर ह्यातील जी काही हीट आहे ती हीट इथं ह्या वॉटरला ट्रान्सफर होते, आणि ही वॉटर पुन्हा आपण बॉयलरमध्ये इन्सर्ट करतो. म्हणजे हीट एनर्जी ऑफ द फ्लू गॅसेस इट टू बी इन्क्रीज द इनलेट वॉटर टू बी फीड टू द बॉयलर. म्हणजे ह्यामध्ये जी काय आपण वॉटर इन्सर्ट करणार आहे बॉयलरमध्ये जी काय वॉटर इन्सर्ट करणार आहे ती वॉटर हीट करून पाठवून, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करून त्या वॉटरचं ह्या बॉयलरमध्ये पाठवण्याचं काम काय करतं, तर इकॉनोमायझर करतं. म्हणजे इकॉनोमायझर आपल्याला असं पण म्हणू शकतो, ह्या इकॉनोमायझरला हीट एक्सचेंजर म्हणू शकतो. कारण का, तर काय करतं ते फ्लू गॅसेसची हीट काय करतं, वॉटरला एक्सचेंज करतं. त्यानंतर याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, जर मिडियम प्रेशर बॉयलरमध्ये जर इकॉनोमायझर आपण यूज केलं तर ते कास्ट आयर्न केसपासून तयार केलं जातं. हाय प्रेशर बॉयलरमध्ये जर यूज केलं तर ते स्टील ट्यूब यूज करून इकॉनोमायझर यूज केलं जातं. जे काय लुपिंग आहे हे कंटिन्युअसली ट्यूबिंगचं लुपिंग आहे. हे झालं इकॉनोमायझरचं आपलं वर्किंग. त्यानंतर नेक्स्ट जर बघायचं झालं, नेक्स्ट आहे कंडेन्सर. आता कंडेन्सर जर बघायचं झालं तर कंडेन्सरचं काय काम आहे, तर कंडेन्सर is an important component in the thermal power system. It is located near turbine to receive exhausted steam from turbine. म्हणजे काय, टर्बाइन हे काय करतं, हे आहे जेट हाय लेवल बॅरोमेट्रिक जेट कंडेन्सरची डायग्रॅम. हे काय करतं, तर टर्बाईनच्या जवळ हे बसवलेलं असतं. हे काय करतं, तर रिसीव्ह एक्झॉस्टेड स्टीम फ्रॉम टर्बाईनपासून जी काय स्टीम एक्झॉस्ट झालेली आहे ते काय करतं, हे ह्यात इन्सर्ट केलं जाते कंडेन्सरमध्ये. ओके, इन द कंडेन्सर एक्झॉस्टेड प्रेशर ऑफ द स्टीम इज डिक्रीज्ड बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ह्या कंडेन्सरमध्ये जी काय स्टीम इथून इन्सर्ट झालेली आहे त्याचं प्रेशर जो काय तो डिक्रीज केला जातो ॲटमॉस्फेरिक
प्रेशरपेक्षा खाली. आणि तो वॉटर स्प्रे यूज केलं जातं. आणि ज्यावेळी हे वॉटर स्प्रे इथं स्प्रेइंग केलं जातं त्यावेळी काय होतं, ह्याचं प्रेशर कमी होत जातं. देन कंडेन्सर कंडेन्स द स्टीम्स. इट इज कूल्ड बाय द कोल्ड वॉटर अँड द सेम इज फीडबॅक टू द बॉयलर थ्रू द इक्वनायझर. इथे जे काय वॉटर स्प्रे केलं जाते त्यामुळे ह्या स्टीमचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि पुन्हा हे आपल्याला इथं पाणी मिळतं, इथून पाणी मिळतं, कंडेन्स केलं जातं इथं. देन सो दिस इज अ गुड अँड प्युअर फीड वॉटर टू द बॉयलर. आणि नंतर ही जी आपल्याला वॉटर मिळत असते ही पुन्हा आपण काय करतो, एअर पंप थ्रू आपल्याला पुन्हा ही वापरायला मिळते बॉयलरमध्ये. ह्या कंडेन्सरमुळे काय होतं तर इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ द पॉवर प्लांट. पॉवर प्लांटची जी काही इफिशियन्सी ती इफिशियन्सी वाढते. ऑल्सो रिड्युसिंग द कॅपॅसिटी ऑफ वॉटर सॉफ्टनिंग प्लांट. वॉटर सॉफ्टनिंग प्लांटची जी काही कॅपॅसिटी आहे ती कमी करते. हे कंडेन्सर काय करतं, रिमूव्ज एअर अँड नॉन कंडेन्सेबल गॅसेस फ्रॉम स्टीम वेन पास थ्रू द कंडेन्सर. म्हणजे कंडेन्सरमुळे पास झाल्यानंतर जे काय नॉन कंडेन्सेबल गॅसेस किंवा स्टीम आहेत त्या काय करतात, रिमूव्ह करतात एअरमधून. हे झालं जेट कंडेन्सर. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे सरफेस कंडेन्सर. नेक्स्ट टाईप आहे सरफेस कंडेन्सर. आता सरफेस कंडेन्सरमध्ये काय केलं जातं, सरफेस कंडेन्सर आर यूज युनिव्हर्सली इन द स्टीम टर्बाईन पॉवर प्लांट. म्हणजे मोस्टली आपण सरफेस कंडेन्सर हा यूज केला जातो. याचे टाईप्स असे आहेत, सिंगल पास, टू पास कंडेन्सर, डाऊन फ्लो सेंट्रल फ्लो रिजनरेटिव्ह कंडेन्सर. असे जे 2 टाईप आहेत. पहिला टाईप आहे सिंगल पास टू पास कंडेन्सर. सेकंड टाईप आहे डाऊन फ्लो सेंट्रल फ्लो रिजनरेटिव्ह कंडेन्सर. आता आपण जर ह्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, इट कन्सिस्ट ऑफ कास्ट आयर्न शेल इन सर्क्युलर पाईप. It consists of cast iron shell in circular shape. First, the two ends are covered by cover plates. The two ends are covered by cover plate. जे काय 2 एंड्स आहेत ते आपण काय करतो, कव्हर केले आहेत कव्हर प्लेटमधून इथून. A nest of brass tube and third fixed to the 2 tube plates, and fourth is at the ends. The next, the shape सो इफ यू सी, जर आपण इथं बघितलं सरफेस कंडेन्सरमध्ये तर काय 2 एंड्स आर कवर्ड बाय कवर प्लेट. ही एक कवर प्लेट आणि ही एक कवर प्लेट. इथून आपण काय केलं तर 2 एंड हे कवर प्लेटनं कवर केलेलं आहे. इथे आपण ब्रास प्लेट यूज केलेली आहे. ब्रास ट्यूब किंवा ब्रास प्लेट इथे म्हणतात. इथे आपण एका एंडला कनेक्ट केलेली आहे. ही एक ट्यूब प्लेट आणि ही एक, अशा आपण 2 ट्यूब प्लेट यूज केलेल्या आहेत. आणि यामध्ये ह्या ट्यूब्स आहेत, ह्या इंडिकेट केलेलं आहे. आता ह्या ट्यूब प्लेट्स आणि हे जे काय कवर्स आहेत
कवर ह्यामधला जो का पोर्शन आहे ह्याला आपण म्हणतो वॉटर बॉक्स. ह्याला काय म्हणतो? वॉटर बॉक्स. आता इकडे हा एक पोर्शन आहे आणि इकडं हा एक पोर्शन आहे. असे दोन पोर्शन आपल्याला वॉटर बॉक्सचे मिळतात. त्यातल्या एका वॉटर बॉक्सच्या पोर्शनला आपण बफल प्लेट यूज केलेली आहे आणि त्या बफल प्लेटच्या दोन साईडला कूलिंग वॉटर आउटलेट एक यूज केलं आहे आणि कूलिंग वॉटर इनलेट एक आहे. आणि इथं काय तर एक्झॉस्ट स्टीम फ्रॉम टर्बाईन इथून आपल्याला मिळणार आहे ह्या इनलेटमधून शेलमधून. आणि इथं आपल्याला काय नाही कंडेन्स्ड टू एक्स्ट्रॅक्शन पंप हे इथं आपल्याला मिळणार आहे. आता इथं काय होतं स्टार्टिंगला आपण काय करतो तर कूलिंग वॉटर इनलेट हे आपण ह्या इनलेटमधून वॉटर पास करतो ह्या ट्यूबमधून आणि ह्या ट्यूबमधून पास करून पुन्हा ह्या वॉटर बॉक्स थ्रू कूलिंग वॉटर आउटलेटला आपण हे वॉटर बाहेर येतं आपलं. पण सिमिलर त्यावेळी काय करतो एक्झॉस्टेड स्टीम फ्रॉम टर्बाईन जी का टर्बाईनकडून स्टीम एक्झॉस्ट झालेली असते किंवा जी काही स्टीम आपण परत त्या स्टीमचं परत वॉटरमध्ये कन्वर्जन करणार आहे ती स्टीम पण इथून ह्या शेल थ्रू इथे इन्सर्ट केली जाते. ज्यावेळी ही स्टीम इथे येते त्यावेळी इथे काय असतं तर कूलिंग वॉटर असल्यामुळे ह्या स्टीमचा जो काय प्रेशर आहे तो कमी होतो आणि पुन्हा ही स्टीम हे सगळे ट्यूब्स पास करून ज्यावेळी ह्या लोअर पार्टमध्ये येते त्यावेळी इथंसुद्धा ह्याज कम्पेअर्ड टू द अप्पर पार्ट लोअर पार्टमध्ये जास्त कूल वॉटर असते आणि त्यामुळे ही जी इथे जी काय स्टीम येणार ती पुन्हा मॉइश्चरचं कन्वर्जन करून वॉटर इथं आपल्याला मिळणार आहे ॲट द कंडेन्स द टू द एक्स्ट्रॅक्शन पंप. आणि ही नंतर जी काय कंडेन्स झालेली स्टीम आहे ती आपण पुन्हा काय करणार आहे तर आपण पंप थ्रू आपल्याला पुन्हा यूजसाठी बॉयलरमध्ये देणार आहे. हे झालं सरफेस्ड कंडेन्सर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कूलिंग टॉवर. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू कूलिंग टॉवर्स म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स काय असतात. थँक्यू फॉर